यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस आणि धाराशिवमधून माने दाम्पत्य ज्यांना या महापूजेचा मान यंदा मिळालेला आहे. तब्बल 20 वर्षांपासून ते सतत वारी करतायत आणि विठ्ठलाच्या महापूजेआधी संकल्प सोडला जातो त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय. 2000 विठ्ठलाची महापूजा ही पाहण्यासाठी डोळ्यांचं पारणं फेडणारी आणि अनेक जण जे पंढरपुरात जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांना शक्य नाही ते देखील टेलिव्हिजनच्या माध्यमातून हा सोहळा विठ्ठलाच्या महापूजेआधी संकल्प सोहळ्याचा हा कार्यक्रम शंखपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक सुरू आहे आणि त्यानंतर मुख्य पूजेला सुरुवात होईल. बरोबर 2:20 प्रारंभ होतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रथम काही हे सपत्नीक पूजा करतात. त्यानंतर आता मुख्य महापूजेला सुरुवात होईल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि ठिकठिकाणी या स्क्रीन्स लावलेल्या असतात की जेणेकरून ही विठ्ठलाची महापूजा इथं बाहेर मंदिराच्या बाहेर देखील उपस्थित असलेल्या सर्वांना बघायला मिळावी. यासाठी पंढरपुरात ही सोय केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांसाठी पंढरपुरामध्ये उत्तम नियोजन करण्यात आलेलं आहे आणि हा संकल्प सोडल्यानंतर मुख्यमंत्री सपत्नीक आता दामपूजा आता सुरू होती आहे. ही शासकीय महापूजा याला एक विशेष महत्व आहे. राज्याचे प्रथम नागरिक यंदा धाराशिवमधलं माने दाम्पत्य हे गेली 20 वर्ष अविरत वारी करतायत. त्यांना तो मान मिळालाय. हस्ते विठ्ठलाची ही शासकीय महापूजा आता संपन्न होती आहे. आधी विधिवत महापूजा, अभिषेक आणि त्यानंतर हा पोशाख, पारंपरिक दागिने विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला धारण केले जातात किंवा घातले जातात. ही सगळी जी प्रक्रिया आहे पूजा आणि त्यासाठी स्त्रीने मराठीच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा हे विठ्ठल मंदिरातलं एक आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत असलेल्या शासकीय महापूजेचं विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात झाली आहे. पंढरपूरची वारी ही जगातल्या सर्वात अनोख्या अशा आध्यात्मिक पंढरीची वारी करी वारकरी उन्हा पावसाची चिंता कोण करी असं म्हणत अशाची तमानो बाळगता वारकरी जे पंढरपुरात आलेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारे हे गेल्या 20 वर्षांपासून वारी करणारे माने दाम्पत्य हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेसाठी आहेत. त्या वर्षांची केलेली वारी
महाराष्ट्र राज्य आणि त्याची व्याख्या करताना वारीला किंवा संतांना बघून व्याख्या संख्याय संतांच्या पादुका घेऊन पंढरपुरात येतात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतलं की पुन्हा माघारी फिरतात. धाराशिवचं माले दाम्पत्य हे देखील असेच गेल्या 20 वर्षांपासून वारी करणारे ते देखील विठ्ठलाच्या या महापूजेमध्ये सहभागी आहेत मुख्यमंत्र्यांसोबत. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजेच पांडुरंग. याच पांडुरंगाची सेवा करत असताना वारकऱ्यांच्या आयुष्यातला हा वारकरी आणि इतर महाराष्ट्रात आलेले भाविक विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत. शंकरा ही शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर लगेचच सर्व वारकऱ्यांना दर्शनासाठी पुन्हा एकदा हे मंदिर खुलं होईल. विठ्ठलाच्या मूर्तीला दुधानं अभिषेक आपण बघतोय. पंचामृतानं अभिषेक, दूध, साखर, दही, मध, तूप, या पंचामृतानं अभिषेक विठ्ठलाच्या या मूर्तीला केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस आणि धाराशिवचं ही महापूजा संपन्न होत असताना अनेक ठिकाणी स्क्रीन्सच्या माध्यमातून तिथे दृश्य पाहतोय. जे पंढरपूरपर्यंत जाऊ शकत नाही किंवा ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी हे दृश्य पंढरपूरच्या विठ्ठल आषाढी एकादशीचा हा उत्साह संपूर्ण राज्यातल्या विठ्ठल मंदिरात आपण बघतोय. काही वेळापासून काही ठिकाणी रात्री 12 वाजता आधी संकल्प आणि त्यानंतर या महापूजेला सुरुवात झालेली आपण बघितली. वारी म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचं हे जिवंत दर्शन. ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष करत आषाढीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेऊन माघारी फिरायचं म्हणजे वर्षभराची ही वारी संपन्न झाली, घरून पावलो अशी ही भावना असते सर्व वारकऱ्यांची. लाखो पावलं असतात पण दिशा मात्र त्यांची एकच असते ती म्हणजे पंढरपूर. ही फक्त वारी नाही तर विठ्ठल भेटीची ओढ ही प्रत्येक चेहऱ्यावरती दिसते. चरणस्पर्श दर्शन किंवा मुखदर्शन किंवा मग पळसाचं दर्शन, नामदेव पायरीजवळ दर्शन घेऊनच अनेक वारकरी माघारी फिरतात. गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात विठ्ठल मंदिरात VIP दर्शन बंद. कोणी VIP नाही, काही नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाविकांना घेता येणार आहे. तत्पूर्वी ही सगळी दृश्य आपण खेळ बघतोय विनायक मराठीवरती. विनायक मराठीच्या प्रेक्षकांसाठी याची देखील विठुरायाची ही शासकीय महापूजा. वारी चालत असताना प्रत्येक पाऊल हे भक्तीचं, प्रत्येक श्वास हा फक्त आणि फक्त विठ्ठलाचा. जिथे नाम आहे तिथे समाधान आहे. वारी म्हणजे भक्तीचा हा आनंद. त्या प्रवासात कधी अंतर मोजलं जात नाही, भावना कधी मोजल्या जात नाही. ओढ असते ती फक्त याच विठ्ठलाच्या दर्शनाची. तर नजरेच्या टप्प्यात फक्त आणि फक्त पंढरपूरच्या रस्त्यावरती सध्या हा भक्तीचा महासागर दिसतोय. करण्यास जणू ही दिवाळी दिसते. वारी ही माणसांना जोडते सांगणारा हा अनोखा सोहळा तो म्हणजे आषाढी एकादशीपर्यंतचा हा वारी सोहळा सोबत शास्त्रीय महापूजेत असतो. काही दिवस झालेही प्रत्येक वर्षी तीच वाट, पण प्रत्येक वेळी वारकऱ्यांचा अनुभव मात्र नवा असतो.
आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे विशेष वस्त्र विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आलं आणि आता त्यानंतर आणि सर्व पारंपरिक दागिने पुरुष विठ्ठल भक्त हा भारावून जातो. आधी संकल्प आणि त्यानंतर महापूजेचा मान मिळालेले मानाचे वारकरी दाम्पत्य मान केले जातात. तुळशीच्या माळा ही महापूजा नेमकी कशी सुरू आहे विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. कोणकोणत्या विठ्ठल मंदिरात कशी गर्दी आहे, कशी महापूजा ही संपन्न होते. हो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला घ्यायचा असतो आणि त्यासाठीच टीव्ही मराठीच्या माध्यमातून एक पेटंट घेतली जाते, खास तयारी केली जाते. आषाढी एकादशीचा विठ्ठलाचा हा पेहराव नेमका कसा असेल, रुक्मिणी मातेचा पेहराव कसा असेल यासाठी विशेष मेहनत घेतली जाते. शिवायला हा शोधतोय त्यांच्या पत्नी याने देखील डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हातात टाळ घेऊन विठुरामाचा जयघोष केला. पूर्ण होईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हा विठुराचा यंदाच्या आषाढीचा हा पोशाख आपण बघतोय. अतिशय सुंदर असा हा पोशाख विठ्ठलाला परिधान आहे. विठ्ठलाचं रूप हे अतिशय मोहित करणारं, कारण प्रत्येकाला चोच असते ती विठ्ठलाच्या दर्शनाची. आणि आता हा टिळा लावला जातोय तर खंडपणे झालाय. हा कायमच सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. विठुरायाच्या कपाळावरती लावला हार जो काही अर्पण केला जातो त्याची दृश्य आपण बघतोय. वेळ 50 मिनिटं झाली आहेत आणि पहाटेची ही आषाढीच्या निमित्तानं विठ्ठलाची महापूजा आता संपन्न होईल.